नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 25 नोव्हेंबर 2025 आणि आमचे मित्र आलेले आहेत. तर त्यांचा एक विषय असा आहे की ते म्हणले की आमच्याकडे कापूस आहे, आणखीन हरभरा पेरलं तर चालतंय का? तर महाराष्ट्रातल्या लोकांना सांगू इच्छितो, आज आहे 25 नोव्हेंबर 2025. तर आणखीन बी तुम्हाला सांगू इच्छितो, 10 डिसेंबरपर्यंत हरभरा पेरलं तरी जमतं. फक्त पाणी एखादा आगाव द्यावं लागतं, जास्त पाणी द्यावं लागतं. त्याच्यामुळे हे लक्षात द्यायचं. आणि पेरल्याच्या नंतर काय करा, बियाणाची संख्या वाढवा, खत द्या. आणि असं केल्याच्या नंतर काय होतं, तुमच्या हरभऱ्याला 10-12 क्विंटलचा देखील उतार येतो. त्याच्यात दोन फायदे होतात. तुम्हाला सांगू इच्छितो, 10 डिसेंबरपर्यंत पेरायला जमतं, पण हरभरा पेरल्याच्या नंतर पुढच्या वर्षी ना त्या हरभऱ्याच्या शेतामध्ये कापूस खूप चांगला येतो. खत द्यायची सुद्धा गरज पडत नाही, रान नेटी येतं. म्हणून हे सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही हरभरा करायला काही हरकत नाही. माझं देखील आणखीन 4 एकर कापसाच्या शेतातलं राहिलं, मी उद्या पेरणार आहे. म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे की जमतं. आणि याच्यामध्ये देखील एक अंदाज देणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 25 नोव्हेंबर 2025. आजपासून तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आणखीन 2 दिवस, 25 आणि 26 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की 27 तारखेपासून राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. तर हे पाहू शकता, आजच्यानं 19 दिवसाचा हरभरा आहे. एकरी 50 किलो पेरलेला आहे, काही ठिकाणी 55 किलो आणि काही ठिकाणी 60 किलो. हे पाहू शकता, इतका दाट हरभरा पेरलेला आहे. तर हे हे संपूर्ण शेतातलं दाखवतो तुम्हाला. या संपूर्ण इथला 10 एकरचा हरभरा पाहू शकता. 10 डिसेंबरपर्यंत जरी पेरला तरी चालतंय, म्हणून हे लक्षात घ्यायचं. हे संपूर्ण हरभऱ्याचं शेत आहे. धन्यवाद.